टाकलेले आहेत. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती आता पुन्हा एकदा सातारचा मलिंगा या नावाने ज्यांची नावलौकिकता आहे. अतुल भालेकर तयार बॅटिंग मध्ये. करण जोशीचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर संतोष मगदूम बॅटिंग मध्ये तयार होतील. या खेळाडूची आपण चर्चा करतोय. या हंगामाला चांगल्या फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. त्यामुळे या खेळाडूवरती फार मोठा दारोमदार आहे या मॅच मध्ये. संतोष मगदूम तयार. पहिला बॉल वेगाने टाकलाय. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही संतोष मगदूम यांनी. बॉल डॉट खेळलाय. धाव मिळत नाहीये. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये तयार. बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा गाजवणारा आपल्या बॅटिंगच्या जोरावरती शाहूवाडी तालुक्यातील संतोष मगदूम पुन्हा तयार. समोर लॉंग ऑन क्लिअर करताना आठव्या बॅटने ठोकलेला या डावातला वहिला षटकार. मिळाला मौका दिला या बॉल वरती. संतोष मगदूम यांनी ठोका. बॉल सीमारेषा पार. षटकार. आपली गुणवत्ता आपली प्रतिभा सिद्ध केली. वेगाला प्रत्युत्तर दिलं. आठव्या बॅटने लॉंग ऑनच्या डोक्यावरतून बॉल पाठवला 6 धावेंसाठी. पृथ्वीराज यादव यांच्या बॅटिंगचं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. ओ इथे वेग 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 परंतु पाठीमागच्या बाजूला खेळाडू आहे. अंपायर कॉल नो +1 अशा 2 धावा म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिटचा आहे. सनी धोंडे पुन्हा तयार. सनी धोंडे रबर बॉल क्रिकेट गतवर्षी चांगलं खेळलं होतं. याही वर्षी चांगलं खेळावं लागेल. परंतु गेली कित्येक वर्ष आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक स्पर्धा गाजवणारे अतुल भालेकर तयार. तर एका बाजूला भोरचा सनी धोंडे. ओ सनी धोंडे यांच्यासाठी हा बॉल पायामध्ये होता. सिंगल धाव मिळाले. फ्री हिटच्या बॉलचा समाचार घेऊ शकले का नाही. व्हाईट बॉल आहे त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू असेल. व्हाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. धावसंख्या एकदा आपण सांगूया. 10 धावा धावफलकावरती. मॅच मध्ये रंगत आहे. रोमांचकता आहे. स्ट्रायकर एंडला संतोष मगदूम तयार. एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आलाय. हाई बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक फटका आलाय. संतोष मगदूम यांचा कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे. धडक षटकार. काय बॅटिंग केली आहे संतोष मगदूम यांनी मैदानाच्या आतमध्ये. मला घेऊ नका कोणी हलक्यात. मैदानाच्या आतमध्ये येतो ना त्यावेळेस मोठे फटके मारतो मोठ्या दणक्यात. हेच सांगितलं मैदानाच्या आतमध्ये संतोष मगदूम यांनी. धावसंख्येने आता भरारी घेतली आहे. या मॅचची मोठी विकेट. स्ट्रायकर एंडला संतोष मगदूम चांगल्या फॉर्म मध्ये. चांगला रिदम त्यांना गवसला या मॅच मध्ये. आणखीन एक बॉल ऑन साइडलाच खेळलाय. खेळाडू लॉंग लेगला बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. ओ धावता झेल पकडता आलेला नाहीये. 3 धावा तब्बल या बॉलच्या पाठीमागे धावून काढल्या. चौथीचा प्रयत्न आणि इथे ना नफा ना तोटा. मिळाल्या धावा 4. क्रिकेटच्या खेळामध्ये एक दुर्मिळ गोष्ट असते की फलंदाज 4 धावा धावून काढतात आणि त्याचा प्रत्यय आला. या बॉलच्या पाठीमागे धावा मिळाल्या 4. ओव्हर नंबर 1 चा खेळ. धावफलकावर धावा आहेत 20. पंचायतचं टार्गेट आहे. इथून पुढे आता विजयासाठी बनवायच्या आहेत. अजूनही 8 बॉल 25 धावांची गरज. मॅच ऑन आहे. 8 बॉल 25. संतोष मगदूम एका बाजूला चांगली बॅटिंग करतायत. एका बाजूला आता अतुल भालेकरांना चांगले बॉल टाकावे लागतील. शेवटचे 2 बॉल त्यांचे बाकी. पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती.
ऑन साइडला बॉल पुल केलाय, फटका पॉवरफुल आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे होतोय गुल. याही बॉलवर धावा आलेले आहेत 6. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. बॉल सीमारेषा पार येतोय याही बॉलवरती षटकार. 26 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये कुटलेले आहेत. त्याचं कारण आहे संतोष मगदूम यांची बॅटिंग. धडाकेबाज खेळ केलाय, गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विणलंय. 6 बॉल मध्ये 23 धावांचा खेळ करणारा संतोष मगदूम आज धडाकेबाज बॅटिंग केली. धुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय, धिंगाणा घातलाय मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा. शेवटचा बॉल, अतुल भालेकर पुन्हा तयार. एक खेळाडू आहे बनपुरीचा, एक खेळाडू आहे करण जोशीचा. दोघांमधलं बॅटल. याही बॉलवरती प्रहार, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओ इथे कॅच पकडता आलेली नाहीये, बॉल थोडासा अपुरा राहिला, परंतु एक धाव मिळाली. आता षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 45 प्रति उत्तर देताना धाव फलकावरती धावा आलेल्या आहेत 27 धावा आता विजयासाठी बनवायच्या आहेत. 6 बॉल 18 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. 6 बॉल 18. स्ट्रायकर एंडला संतोष मगदूम असतील तर गोलंदाजी मार्क वरती आता आयुष 11 पाटण वॉरियर्स कुणाला बोलवणार. पर्याय तर अनेक आहेत. पृथ्वीराज यादव टाकणार की विशाल वरांडे टाकणार, कुणाला बोलवलं जाईल गोलंदाजी मार्क वरती या ओव्हरसाठी, की आणखीन नवीन पर्याय शोधला जाईल का आयुष 11 पाटण वॉरियर्स कडून, हेच पाहावं लागेल. चला थोडस आपण खेळायला स्पीडअप देऊया. एका बाजूला शाहवाडीचा वंडर बॉय संतोष मगदूम तयार, तर एका बाजूला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिल्हा आयकॉन म्हणून खेळणारे पाटण तालुक्यातील वरांडेवाडीचे विशाल वरांडे गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. असं बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. एक खेळाडू आपल्या बॅटिंगसाठी ओळखला जातो तर एक खेळाडू आपल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो, असं बॅटल आहे. एका बाजूला परफेक्ट गोलंदाज आणि एका बाजूला परफेक्ट फलंदाज, असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे बाजी कोण मारणार, कोण होणार हिरो, कोण होणार नायक, कोण होणार खलनायक, विशाल वरांडे की संतोष मगदूम. 6 बॉल 18 थरार. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शौहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. इथे चालत राहावं लागेल. 6 बॉल 18 थरार. पहिलाच बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर टाकलाय आणि हा बॉल विशाल वरांडे यांनी डॉट टाकलाय. 5 बॉल 18 गरज आहे. संतोष मगदूम पुन्हा तयार. ज्या खेळाडूने पहिल्या ओव्हर मध्ये धुमाकूळ घातला होता मोठ्या फटक्यांचा, असा खेळाडू स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. सामना कोण खेचून आणेल, चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. तुम्ही पाहत आहात मानाचा अध्यक्ष चषक, बबलू दादा पाटील यांच्या नावावरती असणारी क्रिकेट स्पर्धा. बत्तीसरा स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना ज्यावेळेस नवी मुंबईमध्ये झाली त्यावेळेस अध्यक्ष पदाचा मान बबलूदादा पाटील यांना मिळाला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद असेल किंवा संस्थापक पद हे त्यांनी आतापर्यंत भूषवलेलं आहेत. आणि स्वतः एक वन अधिकारी आहेत. म्हणजे अशी असणारी त्यांची क्रिकेटच्या पटलावरची ख्याती आहे. मिस्टर क्रिकेटर या पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलं त्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आहे. पाच बॉल 18. विशाल वरांडे पुन्हा तयार. एक फिरकी गोलंदाज. एका बाजूला संतोष मगदूम. फुल टॉस बॉल बीमर आहे आणि हा बॉल आता पुन्हा टाकावा लागेल विशाल वरांडे यांना. म्हणजे यानंतरचा बॉल असेल तो फ्री हिट. समीकरणामध्ये बदल झालाय. 5 बॉल आणि बनवायचे आहे धावा 17. संतोष मगदूम एका बाजूला बॅटिंग मध्ये तयार.
5 बॉल 17ची मॅच. खोलवर टप्प्याचा बॉल, सिंगल धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि तो करावाच लागेल, कारण ज्या प्रकारची बॅटिंग संतोष मगदूम यांनी केली त्यामुळे सनी धोंडे देखील त्यांना स्ट्राईकवर त्यांना प्रयत्न करतायत. परंतु एका बाजूला या बॉलच्या पाठीमागे विशाल वरांडे यांनी काय केलं, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. आता बनवायच्या आहेत 4 बॉलमध्ये धावा, 15. असा रंगलेला एक रोमांचक सामना. संघर्ष करण्याचा इतिहास आमचा, हारणं आमच्या अंगात नाही. जोपर्यंत आम्ही मैदानात उभे तोपर्यंत नियतीलाही जिंकणं शक्य नाही आणि आज दोन्ही संघांना नियतीला हरवावं लागेल. येणारे बॉल शिल्लक आहेत 4, धावा बनवायच्या आहेत 15. विशाल वरांडे पुन्हा तयार, संतोष मगदूम सायकर एंडला. या बॉलवरती प्रहार, बॉल हवेत आहे, खेळाडू 3 वेगाने बॉलच्या खाली, परंतु इथे कॅच पकडू शकले नाही, बॉलच्या पाठीमागे थांबले. 2 धावा आल्या, त्यामुळे आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. आता 13, 3-13 कुणाचे वाजणार या मॅच मध्ये? आता 12. कोण हा सामना जिंकून मेगा फायनल मध्ये धडक मारेल? आयुष 11 पाटण वॉरियर्स की चिखलगाव करण जोशी? 3 बॉल 13. संतोष मगदूम स्ट्रायकर एंडला तयार. यावेळेला हा बॉल समोर खेळलाय, दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का? तर हो, निश्चित. सनी धोंडे डेंजरस एंडला. आता 2 बॉल 11ची गरज आहे. 2 मोठे हिट हवे आहेत टीम चिखलगाव करण जोशी या टीमला, आणि तो कारनामा संतोष मगदूम आज करणार का, की या धावा वरांडेवाडीचा विशाल वरांडे रोखून धरणार? 2 बॉल 11चा थरार. पाठीराखे व्याकुळ झालेत विजयासाठी. खेळाडूंची तळमळ, या मॅचची रंगत, रोमांच आणि थरार. संतोष मगदूम तयार. दोन बॉल 11ची गरज. शाहूवाडीचा संतोष मगदूम. 2 गाव 1 संघ या संकल्पनेअंतर्गत आपल्या गावाकडून मैदानाच्या आतमध्ये. या बॉल वरती प्रहार, आणि हा बॉल 1 टप्पा घेत सीमारेषा पार. धावा मिळाल्या या बॉल वरती 4. म्हणजे इथून पुढे आता एका बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा 7. 1 बॉल 7 कंपल्सरी चेस आहे. संतोष मगदूम चिखलगाव करंदोशी संघ लढतो या मॅच मध्ये. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 7 धावांची गरज. आणि इथे वाईड आलाय मॅच ऑन. 1 बॉल 6ची गरज. रंगलेली एक रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये. चला, अंपायरला वाटलं तरच रिव्ह्यू आहे असं या ठिकाणी आयोजन समितीने कळवलेलं आहे, अन्यथा रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही. याची आपण नोंद घ्या. याची आपण नोंद घ्या. रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. जर पंचांना जर वाटलं तरच या ठिकाणी आयोजन समितीने सांगितलेलं आहे. चला, आयोजन समितीने सांगितलेला आहे, पंचांचा निर्णय आहे तो फायनल राहील. चला, आयोजन समितीने जी काय माहिती माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे ती माहिती मी दोन्ही संघांपर्यंत पोहोचवत आहे.
6 धावेंची गरज आहे. अशा प्रकारे धावांचा पाठलाग झालेला आहे, अशा प्रकारच्या धावांचा बचावही झालेला आहे. इतिहास घडेल, इतिहासाची पुनरावृत्ती होईल का, की नवा इतिहास रचला जाईल? काय होणार काय नाही होणार या बॉलच्या पाठीमागे अनेक तर्क वितर्क आता लागले जातील. एका बाजूला वरांडेवाडीचा जिल्हा आयकॉन म्हणून खेळणारा विशाल वरांडे, तर एका बाजूला शाहवाडीचा एक नामवंत क्रिकेटर, रबर बॉलच्या या हंगामामध्ये आलेला चर्चेमध्ये नाव आहे संतोष मगदूम. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार. एकाचा आहे गोलंदाजीचा जलवा आणि एकाचा आहे फलंदाजीचा धमाका. असं बॅटल. 1 बॉल 2 धावेंची मॅच आहे. 1 बॉल 2चा थरार. 1 बॉल 6ची गरज आहे या मॅच मध्ये, कारण या अगोदरचा बॉल वाईड आलाय. निघाला विशाल वरांडे आणि इथे आता लाईन मिस केलीये. अंपायर कॉल, इट्स अ वाईड. सामना संपलेला नाहीये. 1 बॉल 5ची गरज. 1 बॉल 5चा थरार. सामना संपायचं नाव घेत नाहीये. एका बॉल मध्ये 5 धावेंची गरज आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांच्या नजरा आता या मॅच वरती आहेत. कंपल्सरी चेस. 1 बॉल 5. विशाल वरांडे विरुद्ध संतोष मगदूम. मानाचा अध्यक्ष चषक. कोण जाणार मेगा फायनल मध्ये? फुलटॉस. टोचतील हजारो काटे तुला. तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला तुझी कुवत. तू विजयाचा षटकार हो. आणि संतोष मगदूमने विजयाचा षटकार मारला आणि हा सामना खेचून आणला. आयुष 11 पाटण वॉरियरच्या ओंजळी मध्ये आलेली मॅच पाण्यासारखी निघून गेली. एका टीमने सामना जिंकला तर एका टीमने मन जिंकली. आयुष 11 पाटण वॉरियरच्या संघर्षाला सलाम. परंतु अखेरकार चिखलगाव करण जोशीने हा सामना जिंकला. 1 बॉल